नमस्कार, श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपण बनवणार आहोत अगदी खानदेशात मिळतं ना तसं बेसन पिठलं किंवा घेरलेल्या बेसनाचं पिठलं अगदी चविष्ट लागतं आणि बनवायला पण तेवढंच सोपं आहे आणि खायला तर अप्रतिम लागतं. ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागतं. नक्की तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला आता रेसिपीला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा घ्यायचा आहे बारीक चिरून, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, त्या देखील बारीक चॉप करून घेतलेल्या आहे. 1 वाटी बेसन घ्यायचं आहे आणि 3 ते 4 एवढे हिरव्या मिरच्या घ्यायच्या, या मीडियम तिखट आहेत. आता गॅसवर कढई गरम करायला मी ठेवलेली होती. आता यामध्ये 3 ते 4 चमचे एवढं तेल आपल्याला ॲड करायचं आहे. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे. फोडणी आपली खमंग बसायला पाहिजे. तर आता या ठिकाणी तेल देखील छान असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी घालायची आहे, अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे. जिरं आणि मोहरी छान असं फुललं पाहिजे. आता यामध्ये बारीक चिरलेलं लसूण आपल्याला ॲड करायचं आहे. लसणाचा फ्लेवर या बेसन पिठामध्ये छान असा उतरत असतो. आता लसूण आपल्याला काही सेकंदापर्यंत लो टू मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचा आहे. आता लगेचच यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. कांदा देखील आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत किंवा कांद्याचा रंग ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आता कांदा छान असा परतवला गेल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली मिरची ॲड करायची आहे. आता मिरची देखील कांद्यासोबत 1 ते 2 मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम फुल करायची नाही आहे. आता कांदा आणि मिरची छान अशी परतवल्यानंतर यामध्ये अर्धा टीस्पून एवढी हळद ॲड करायची आहे. हळद देखील आपल्याला या मसाल्यांसोबत छान अशी परतून घ्यायची आहे. तुम्ही जर का कधी जळगावकडे गेला असेल किंवा खानदेशात गेला असणार ना, त्या ठिकाणी अशा प्रकारचं हे बेसन पिठाचं पिठलं बनवलं जातं. तर आता यामध्ये ना आपल्याला सुरुवातीला अर्धा ग्लास एवढं पाणी ॲड करायचं आहे. पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं आहे. आता बघा या ठिकाणी मी बेसन पीठ घालते आणि लगेचच आपल्याला कंटिन्यूसली आता हे चांगलं घेरून घ्यायचं आहे. चांगलं असं चमच्याने कंटिन्यूसली आपल्याला हे पीठ हलवत राहायचं आहे, नाहीतर त्याच्या गुठळ्या पडू शकतात. तर आपण जे पाण्यामध्ये बेसन पिठाचं पिठलं हे 2 प्रकारे बनवलं जातं. पाण्यामध्ये ऑलरेडी आपण असं बॅटर करून ठेवतो आणि मग त्याचं पाण्यात घोळ तयार करून आपण कढईमध्ये टाकत असतो. ते एक प्रकार असतो आणि एक घेरलेल्या पिठाचं जे पिठलं असतं ना, याची टेस्ट खूप छान असते, कारण आपण कच्चं पीठ डायरेक्टली पाण्यामध्ये हे टाकलेलं असतं आणि छान असं त्याच्यामध्येच आपण हे घेरून घेतो चमच्याने. त्यामुळे या या बेसन पिठाच्या पिठल्याला ना खूपच छान अशी टेस्ट येत असते. तर आता आपल्याला छान असं हे लो फ्लेमवरच पूर्ण असं हे सगळं फेटून घ्यायचं आहे. मगच आपण याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत. आता मी छान असं हे घेरून घेतलेलं होतं. आता यामध्ये आपल्याला परत अर्धा ग्लास एवढं गरम पाणी घालायचं आहे. थंड पाणी या ठिकाणी या स्टेजला घालायचं नाही आहे, गरमच पाणी आपल्याला घालायचं आहे. आता आपल्याला छान असं हे परत गुठळ्या या मोडत घेरून घ्यायचे किंवा पूर्ण पीठ हे फेटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. जास्त जोराने देखील नाही करायचं आहे, नाहीतर ते आपल्या अंगावर त्याचे शितोडे उडू शकतात. तर तुम्ही बघू शकताय की मी कशा प्रकारे हे फेटून घेते छान असं. जरी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये किंवा व्हिडिओमध्ये याचा रंग फिक्कट दिसला असला ना, असं दिसत असला, पण याचा ना रंग खूप छान आलेला आहे. मस्त पिवळा कलर या बेसन पिठाला आलेला आहे. तर घेरून केलेल्या या बेसन पिठाची ना या पिठल्याची एकदम छान अशी टेस्ट येत असते. नक्की तुम्ही एकदा अशा प्रकारे बनवून बघायचं. आणि आता झाकण बंद करायचं आणि आपल्याला वाफेवरच हे 5 ते 6 मिनिटापर्यंत लो फ्लेमवर छान असं शिजवून घ्यायचं आहे. आता या स्टेजला यामध्ये मी कसुरी मेथी घालते. याच्यामुळे या बेसन पिठाला ना खूपच छान अशी फ्लेवर येते आणि टेस्ट पण खूप छान येत असते.
तर आता हे सगळं छान असं मिक्स केल्यानंतर बघू शकता तुम्ही पिठलं हे आपलं किती छान असं दिसतंय. आता परत झाकण बंद करते आणि 1 ते 2 मिनिटभर आता परत शिजवून घेते. तर आता या ठिकाणी पिठलं हे आपलं रेडी झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय. तर यापेक्षा देखील तुम्ही थोडं पातळ ठेवू शकता. पण मी बेसनची या पिठल्याची कन्सिस्टन्सी किंवा स्ट्रेक्चर अशा पद्धतीनेच ठेवते. तर आता या ठिकाणी पिठलं हे रेडी झालेलं आहे. तर गरमागरम ज्वारीच्या भाकरी सोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत नक्की तुम्ही देखील एन्जॉय करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेसिपीसोबत. बाय.